नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत आपण आता मका शेतामध्ये. इथं बघू शकताय आपण या ठिकाणी दोन प्रकारचा मका लावला आहे. हे जो मध्ये पाट आहे या पाटाच्या उजव्या हाताला वेगळ्या पद्धतीचा मका आहे आणि डाव्या हाताला येतो वेगळ्या जातीचा मका लावलेला आहे. तर हा जो मका आहे हा NK कंपनीचा 6802 व्हरायटीचा आहे. तर इथं बघू शकता काय झालं होतं, पेरणीमध्ये जे तुटाळ झालं होतं, म्हणजे एवढा गॅप पडला होता की या एरियामध्ये बीज नाही उगवलं होतं. तर ह्यावेळी आम्ही मजूर सांगून या ठिकाणी आम्ही असे टोकणी करून घेतलेले आहेत. का तर एकदम पातळ झालेला बी काय उपयोग नाही आणि जास्त दाट झालेला पण उपयोग नाही. का तर रान आपलं पडलेलं असतं. ही आहे NK 6802. मध्यंतरी जर खोड अळी लष्कर अळीचा प्रादुर्भाव दिसतोय. एक कोराझनची फवारणी घेतलेली आहे, 19 फवारून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आहे ते पायोनियर 3502. या ठिकाणी 3502 ही इकडे ही व्हरायटी आहे. बघू शकता एक नंबर मक्का उठलेला आहे. फक्त काय पाण्याच्या इदमानानं थोडंसं अंतर पडल्यामुळं या ठिकाणी तुटाळ झाला होता. तो तुटाळ आता सांधून घेतले आपण या ठिकाणी.